नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे पात्र निराधार बांधव आहेत, मग यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन या योजनेचे लाभार्थी असतील, अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे पाहू शकता, त्यांचा मार्च महिन्यासाठीचा हप्ता हा लवकरच देण्यात येणार आहे. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला हा मिळणार आहे. मात्र प्रश्न असा आहे की जे नवीन लाभार्थी आहेत त्यांना हप्ता मिळेल का नाही. तर या संदर्भात ज्या याद्या आहेत जिल्हानिहाय या पुढे विभागाकडे पाठवण्यात आले किंवा नाही याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाची असे व्हिडिओ. नवीन असाल यूट्यूब चॅनलवर मराठी बिग गाईड या चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. आपला व्हिडिओचा जो मुख्य विषय आहे या अंतर्गत पाहू शकता, जी योजना आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची अर्ज प्रक्रिया सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा हप्ता मासिक अनुदान मिळण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि ही प्रक्रिया तहसील कार्यालयाशी जोडलेली आहे, जिथे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी व्हेरिफिकेशन होतं. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं तर अर्ज सादर करणं. लाभार्थी माहिती सेवा केंद्र म्हणजे सीतू केंद्र, CSC, कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा सायबर कॅफे येथे ऑनलाईन फॉर्म भरतात आणि ही योजना दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक इत्यादींसाठी आहे. तर यामध्ये पडताळणी तहसील कार्यालयात समित्या आणि विभागाकडून कागदपत्रांची तपासणी केली जाते, ज्यात आधार कार्ड KYC समाविष्ट आहे आणि त्याच्यानंतरनं चर्चेनंतरनं विभागाकडून प्राथमिक मान्यता मिळते. मग अंतिम अप्रुव्हल जे आहे हे तहसीलदारांकडून दिलं जातं. यामध्ये लाभार्थी याद्या तयार करणे आणि अपलोड प्रक्रिया केली जाते. अप्रुव्हल मिळाल्यानंतरनं तहसील कार्यालयातील कर्मचारी किंवा संगणक ऑपरेटर मंजूर लाभार्थ्यांच्या याद्या स्पेशल असिस्टंट स्कीम जी आहे पोर्टलवर म्हणजे SAS पोर्टल जे आहे या पोर्टलवर अपलोड करतात. याद्या ज्या आहेत म्हणजे प्रत्येक महिन्यासाठीच्या ह्या अपलोड केल्या जातात. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय होतं तर अप्रुव्हल दिलं जातं, तहसीलदारांकडून अंतिम मान्यता जबाबदारी असते तहसीलदारांची. त्याच्यानंतरनं जे कर्मचारी असतात त्यांच्या अंतर्गत SAS सर्व्हरवर यादी जी आहे अपलोड केली जाते पोर्टलवर आणि याद्या तहसील कार्यालयामध्ये सेम याद्या ज्या आहेत ह्या जपून ठेवल्या जातात. जे तुमचे जे सगळे लाभार्थी आहेत नवीन असतील जुनी असतील त्यांची तहसील कार्यालयामध्ये संपूर्ण यादी उपलब्ध असते आणि या प्रक्रियेमुळे डिजिटलायझेशन सिस्टीम होते आणि कारण सर्व डेटा हा ऑनलाईन उपलब्ध असतो आणि दरमहा प्रत्येक महिन्यासाठीचं जे पेन्शन आहे हे पेन्शन देण्यासाठी हे याद्या शासनाकडे पाठवण्याची गरज नाही आहे. म्हणजे पाहू शकता तहसीलदार कार्यालयातून लाभार्थी याद्या प्रत्येक महिन्याला राज्य शासन किंवा प्रशासनाकडे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पाठवल्या जात नाहीत. पूर्वी ऑफलाईन पद्धत होती, आता पूर्ण डिजिटलायझेशन आहे. म्हणजे पहिला खूप वेळ लागायचा ऑफलाईन पद्धतीमुळे, मात्र आता पटकन होतं. डिजिटलायझेशनमुळे पटकन फाईल अपलोड केली की याद्या अपलोड होऊन जातात. कारण पाहू शकता याद्या SAS पोर्टलवर अपलोड झाल्यावर तहसील कार्यालयातच जपून ठेवल्या जातात आणि नवीन मंजूर लाभार्थ्यांच्या याद्याही वरच्या स्तरावर पाठवल्या जात नाहीत. फक्त दुर्मिळ प्रकरणात ज्या रेअर केसेस असतात, जसं विशिष्ट गाव असेल, विभाग असेल, तालुका किंवा जिल्ह्यासाठी विशिष्ट मागणी असल्यास या याद्या ज्या आहेत अतिरिक्त मागवल्या जातात. यामध्ये नवीन याद्या कलेक्टरांच्या जुनी वेबसाईट जी आहे 2022-23 याद्या हे दिसू शकतात, पण नवीन याद्या या सामान्यतः वेबसाईटवर दिसत नाहीत. आता मासिक हप्ता कसा दिला जातो, वितरणाची प्रक्रिया कशी आहे, तर हप्ता मिळवण्यासाठी याद्या पाठवण्याची गरज नाही. सर्व काही ऑनलाईन आहे. अप्रुव्हल झालं, फॉरवर्डिंग झालं की दरमहा नियमित लाभार्थ्यांसाठी अंतिम अप्रुव्हल जे आहे तहसीलदारांच्या डिजिटल सिग्नेचरसह डिजिटल माध्यमातून फॉरवर्ड केलं जातं आणि त्याच्यानंतरनं जर तुमची कागदपत्र अपूर्ण असतील, म्हणजे तुमचं यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र असेल, दाखला असेल, तो उशिरा दिला तर त्या कारणामुळे तुमचा हप्ता हा थांबवू शकतो. तुम्हाला अप्रुव्हल मिळत नाही. अन्यथा सगळे कागदपत्र बरोबर असेल तर हप्ता तुमचा नियमित येतो. याचा फायदा काय आहे तर डिजिटल प्रक्रियेमुळे कोणाला पैसे द्यावेत किंवा कोणाला न द्यावेत
हे ठरवणं सोपं, जलद आणि पारदर्शक होतं. म्हणजे संपूर्ण प्रक्रिया सोपी अशी होते. तर अशा पद्धतीने ही याद्या ज्या आहेत, या याद्या नवीन याद्या असतील तर ते फॉरवर्ड केले जातात पुढे आणि जे काही अपडेट असतील ते अपडेट होतात आणि अशा पद्धतीने पूर्ण ऑनलाईन अशी ही डिजिटल प्रोसेस आहे आणि त्याद्वारे लाभार्थ्यांचा हप्ता जो आहे दरमहा दिला जातो आणि या कारणामुळे ही प्रक्रिया खूप जलद झाली. आता पाहू शकता हा महिना जो आहे या महिन्यातच शेवटच्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांसाठीचा जो हप्ता वितरणाची प्रक्रिया आहे याबाबत सॅस पोर्टलवर नोटिफिकेशन परिपत्रक जारी केले जाईल आणि याचाच अर्थ पुढच्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये 5 ते 6 तारखेपर्यंत मार्च महिन्यासाठीचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशा पद्धतीने निराधार योजनेअंतर्गत आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.